हरिओम. हरिओम. महाशिवरात्रीची पावन कथा ही कथा ऐकल्याने कोटीतले कोटी पापे सुद्धा नष्ट होतात. तर चला आपण कथा पाहूया. वर्षातील 12 शिवरात्रीपैकी मोठी आणि फळदायी म्हणजेच महाशिवरात्र ही केवळ उपवासाचीच रात्र नाही, तर अंधाराकडून प्रकाशाकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा प्रवास आहे. या दिवशी सृष्टीचे पालनहार भगवान शिव आणि माता शक्ती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. सृष्टीचा कणा आणि संहाराचे अधिपती योगी दैवत म्हणजेच महादेव जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड गाढ झोपेत असते, तेव्हा शिवभक्त एका रात्रीची वाट पाहतात. ती त्यांच्या जीवनातील सारा अंधार दूर करू शकते. पुराणामध्ये महाशिवरात्रीबद्दल अनेक कथा सांगितल्या आहेत. तर चला आपण कथा पाहूया. एकेकाळी भगवान शिवजी आणि आदिशक्ती माता पार्वती कैलास पर्वतावर विराजमान होते. तेथे खूप शांतता होती. त्या क्षणी माता पार्वतीच्या मनात एक प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली व त्यांनी भगवान शिवांना विचारले, हे नाथा, आज मला आपल्या मुखातून महाशिवरात्रीचे महात्म्य ऐकायचे आहे. तेव्हा शिवजी हसत म्हणाले, हे देवी पार्वती, आज तू संपूर्ण संसाराच्या कल्याणासाठी छान प्रश्न मांडला. जो स्त्री किंवा पुरुष ही कथा ऐकेल त्याला सहस्त्र पाप नष्ट होतात, दुःख दारिद्र्य नष्ट होते. पूर्वेकाळी दक्षिण देशात अरण्य नावाचे विशाल वन होते. त्या वनात चित्रभानू नावाचा शिकारी राहत होता. तो अत्यंत क्रूर होता. त्याने अत्यंत क्रूर होता. त्याने खूप पाप केले होते. एक दिवस महाशिवरात्रीच्या दिवशी उजाडला. हे देवी, तो शिकारी नास्तिक होता. त्याच्या मनात देवाविषयी कोणतीही श्रद्धा नव्हती. त्यामुळे त्याला महाशिवरात्रीच्या वृत्ताबद्दल काहीच माहिती नव्हती. त्या दिवशी तो उठला व तोच त्याच्या पत्नी व माता पिता भुकेने व्याकुळ होऊन त्याच्याकडे आले. विनवणी करत होते की म्हणाले, हे स्वामी, आम्हाला खूप भूक लागली आहे. तुम्ही काही जंगलात जाऊन आम्हाला खायला काहीतरी घेऊन या. चित्रभानू तो तात्काळ जंगलात गेला, पण त्याला त्या दिवशी खाण्यासाठी काहीच मिळाले नाही व अवस्था झाली असेल. त्याला ती खूप वाईट वाटत होती. तेव्हा त्याला एका सरोवर दिसले व तो एक सरोवर जवळ गेला व बेलाच्या झाडावर शिकार मिळवण्यासाठी जाऊन बसला होता. त्याच वेळी रात्रीचा पहिला प्रहर चालू झाला होता. तेवढ्याच सरोवराजवळ एक हरिण पाणी पिण्यासाठी आले होते. त्याला मारण्यासाठी चित्रभानूने हातात बाण काढला, पण त्याच वेळी त्याने आणलेल्या पाण्याच्या भांड्याला धक्का लागला आणि ते पाणी व बेलपान खाली प्राचीन शिवलिंगावर पडले. ह्या गोष्टीमुळे त्याच्याकडून पूजा झाली भगवान शंकरांनी. त्यामुळे त्याचे नकळत पाप नष्ट झाले व पाण्याच्या आवाजाने हरिण सावध झाले व तिने शिकारीला म्हणाली की मला मारू नका, तुम्हाला पाप लागेल. चित्रभानू हसू लागला व तुला मारून घरी घेऊन जाणार आहे. पण हरिण खूप गयावया करू लागली. जसे ब्राह्मणाने वेदव्यास विकल्यास पाप लागते, तसेच तुम्हालाही पाप लागेल. झाडावर बसून 4 प्रहराची त्यांनी चित्रभानूच्या हातून शिवलिंगाची पूजा होती व त्या चित्रभानूला त्याच्या चुकीची